एकेकाळी आनंदपूर नावाचे एक छोटेसे गाव होते. ते गाव शांत एकोप्याने राहणाऱ्या आणि आनंदी स्वभावाच्या लोकांनी भरलेले होते. मात्र त्या गावासमोर एक मोठी अडचण होती, शेतीयोग्य जमिनीचा अभाव. गावाच्या आसपास दाट जंगल आणि उंच बंजर टेकड्या होत्या. पावसाळ्यात टेकड्यावरून वाहणारे पाणी सुपीक माती वाहून नेत असे. त्यामुळे जमिनीवर दगड धोंडे उरले होते आणि ती शेतीसाठी निरुपयोगी बनली होती. याच कारणांमुळे आनंदपूरमधील शेतकरी रोजंदारीसाठी शेजारच्या सुखपूर गावात जात असत. एके दिवशी दोन शेतकरी विठ्ठल आणि गणू नेहमीप्रमाणे सुखपूरकडे निघाले. ते शेतात पोहोचून कामाला सुरुवात करणार इतक्यात सुखपूर गावातील मोठे जमीनदार आणि सावकार धनराज पाटील तिथे आले. अरे, तुम्ही लोक रोज माझ्या गावात कामासाठी येता, स्वतःच्या गावात शेती का करत नाही? अहो पाटील साहेब, आमच्या गावाची जमीन जंगल आणि टेकड्यांच्या अगदी जवळ आहे. पावसाचे पाणी सुपीक माती वाहून नेते, त्यामुळे जमीन दगडी आणि बंजर झाली आहे. तिथे धान्य तर दूरच, साधी भाजीपाला शेती सुद्धा होत नाही. म्हणूनच आम्हाला रोज इथे मजुरीसाठी यावे लागते. खरं तर आम्हालाही आपल्या गावात राहून काम करायला आवडेल, पण तिथे ना शेती चालते ना दुसरा कोणता रोजगार उपलब्ध आहे. अरे, मग तुम्ही लोक एखादा छोटा मोठा व्यवसाय का सुरू करत नाही? अहो पाटील साहेब, इथे तर 2 वेळच्या जेवणाची ही मोठी अडचण आहे. व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर भांडवल कुठून आणायचं? हे ऐकून धनराज पाटील फक्त मान हलवत पुढे निघून गेले आणि दोन्ही शेतकरी पुन्हा आपल्या कामाला लागले. त्याच दरम्यान आनंदपूर गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता. गावातील लोक त्याला प्रेमाने माध्या म्हणत असत. तोही स्वतःला शेतकरी म्हणून घेत असे, पण प्रत्यक्षात त्याच्याकडे ना स्वतःची जमीन होती ना शेती. नावापुरताच तो शेतकरी होता. एके दिवशी माध्या आपल्या मित्र किशोर सोबत गावातील जुन्या वडाच्या झाडाखाली बसून आकाशाकडे पाहत होता. अरे किशोर, हे असं किती दिवस चालणार? आपण किती दिवस दुसऱ्यांच्या शेतात मजुरी करत राहायचं? अरे, मग दुसरं काय करणार? आपल्याकडे ना जमीन आहे ना पैसे, व्यवसाय सुरू करण्याचा प्रश्नच येत नाही. अरे मित्रा, तरीही काहीतरी करायला हवं. असं हातावर हात धरून बसलो तर आयुष्यात काहीच बदलणार नाही. तेवढ्यात रस्त्यावरून एक ऑटो रिक्षा जोरात येताना दिसली. त्यात बसलेला एक माणूस मोठ्याने ओरडत होता. याओ या, गरमागरम समोसे आणि चहा घ्या. सुखपूर गावातील प्रसिद्ध समोसे खाऊन बघा, पुन्हा पुन्हा खावंसं वाटेल. अरे चल ना किशोर, सुखपूर गावच्या समोस्यांची खूप चर्चा ऐकली आहे. आज आपणही चाखून बघूया. दोघेही धावत त्या ऑटो रिक्षा जवळ पोहोचले. अरे भाऊ, 2 प्लेट समोसे द्या. तुमच्या समोस्यांची खूप स्तुती ऐकली आहे. समोसे विक्रेत्याने गरमागरम समोसे त्यांच्या हातात दिली. दोघांनी समोसे खायला सुरुवात केली आणि पहिला घास तोंडात टाकताच अरे वा, किती छान चव आहे. खमंग, कुरकुरीत आणि तिखट मसालेदार. खरंच अप्रतिम. माध्याने आपल्या आईसाठीही 1 प्लेट समोसे बांधून घेतले आणि आनंदाने घरी आला. घरी पोहोचताच तो म्हणाला, अगं आई, हे घे, सुखपूरचे प्रसिद्ध समोसे आणले आहेत. लवकर खा, अजून गरम आहेत. अरे मुला, याची काय गरज होती? मला सांगितलं असतंस तर मी घरीच करून दिली असती. खरंच आई, तुला समोसे बनवता येतात? हो रे मुला, तुझ्या आजोबांचा पूर्वी समोसे आणि चहाचा छोटासा गाडा होता. मी रोज त्यांचं काम पाहायचे, तिथूनच सगळं शिकले. हे ऐकताच माध्याच्या मनात एक चमकदार कल्पना आली. अगं आई, मग आपण पुन्हा समोसे आणि चहाचा गाडा का सुरू करू नये? अरे मुला, कल्पना चांगली आहे, पण त्यासाठी पैसे लागतील. गाडा, भांडी, स्टोव सामान हे सगळं कुठून आणणार? अगं आई, त्याची काळजी तू करू नकोस. काही ना काही मार्ग नक्की निघेल. पण यावेळी आपण प्रयत्न करणारच आणि मनापासून करणार. त्या क्षणी माध्याने मनोमन एक निर्धार केला. आनंदपूरचे नशीब बदलायचेच.
मग दुसऱ्या दिवशी पहाटेच तो उठला. रात्रभर त्याला झोप लागली नव्हती. त्याच्या डोक्यात सतत एकच विचारांची गर्दी होती. तो सरळ गावातील सावकार लक्ष्मण शेठ यांच्या घरी पोहोचला. माध्या नम्रपणे म्हणाला, शेठजी, मला थोड्या पैशांची गरज आहे. मी एक छोटासा व्यवसाय सुरू करू इच्छितो. अरे माध्या, पैसे देण्यात मला काही हरकत नाही रे, पण त्या बदल्यात काहीतरी गहाण ठेवावं लागेल. हे ऐकून माध्या विचारात पडला. माझ्याकडे गहाण ठेवण्यासारखं आहे तरी काय? ना जमीन, ना दागिने, ना घराची मालकी. काही क्षण तो शांत उभा राहिला, पण त्याचा निर्धार अजूनही तितकाच मजबूत होता. शेठजी, मी माझं घर गहाण ठेवतो. अरे ठीक आहे, पण लक्षात ठेव, ठरलेल्या वेळेत पैसे परत केले नाहीस तर ते घर माझं होईल. ठीक आहे शेठजी, मी पैसे नक्की परत करीन. लक्ष्मण शेटांनी त्याला पैसे दिले. पैसे मिळताच माध्या आनंदाने बाजारात गेला. तिथून त्याने समोसे आणि चहाच्या गाड्यासाठी लागणारे सर्व सामान विकत घेतले. एक गाडा, मोठी कढई, भांडी, स्टोव, मसाले, बटाटे, बेसन, चहापत्ती, साखर, दूध, जे जे लागणाऱ्या वस्तू होत्या ते सर्व सामान त्याने घेतले. संध्याकाळी तो आनंदाने घरी परतला. घरात शिरताच, अगं आई, बघ ना, सगळं सामान घेऊन आलो आहे. आजपासून आपण आपल्या नवीन कामाची सुरुवात करूया. पण घरातून कोणताच प्रतिसाद आला नाही. माध्या घाबरतच आत धावला. त्याने पाहिले की त्याची आई खाटेवर पडलेली होती. अगं आई, काय झालं? तब्येत ठीक आहे ना? अरे मुला, सकाळपासून बरं वाटत नाही. जरा डॉक्टरांना बोलावून आण. माध्या लगेच गावातील डॉक्टरांना घेऊन आला. डॉक्टरांनी काळजीपूर्वक तपासणी केली. काही वेळाने ते गंभीर स्वरात म्हणाले, अरे माधव, तुझ्या आईचे वय आता बरेच झाले आहे, त्यामुळे तिला चालणे फिरणे आणि काम करणे कठीण जाईल. तिला पूर्ण विश्रांतीची गरज आहे. कोणतेही कष्टाचे काम तिच्याकडून करून घेऊ नकोस. डॉक्टरांचे हे शब्द ऐकताच माधवच्या पायाखालची जमीनच सरकली. तो स्तब्ध उभा राहिला. आता समोसे कोण बनवणार? गाडा कसा चालणार? घर तर आधीच गहाण ठेवले आहे. आता पुढे काय? त्याच्या मनात एका मागोमाग एक प्रश्न निर्माण होत होते. आईने त्याच्या चेहऱ्यावरची चिंता ओळखली. अरे मुला, त्या गाड्याचा विचार सोडून दे. मी आता पूर्वीसारखं काम करू शकत नाही. अगं आई, ठीक आहे, तू काहीही काळजी करू नकोस. आधी तू बरी हो, बाकीचं मी पाहून घेईन. माधव जरी असं म्हणत असला तरी त्याच्या मनात प्रचंड वादळ सुरू होतं. माध्या घराबाहेर पडला आणि सरळ किशोरकडे गेला. त्याने घडलेला सगळा प्रकार किशोरला सांगितला. अरे मित्रा, आता काय करणार? घर गहाण ठेवलंस, जर समोसे आणि चहाचा गाडा सुरू झाला नाही तर कर्ज कसं फेडशील? अरे मित्रा, काळजी करू नकोस, काही ना काही मार्ग नक्की सापडेल. अरे मित्रा, आपण सुखपूरच्या त्या प्रसिद्ध समोस्यावाल्याकडून समोसे बनवायला शिकूया का? अरे, कल्पना तर चांगली आहे, पण तो आपल्याला शिकवेल का? अरे मित्रा, एकदा विचारून तरी पाहूया. मग दोघेही लगेच त्या समोस्यावाल्याकडे गेले. माध्याने नम्रपणे विचारले, अरे भाऊ, आम्हाला एक मदत हवी आहे. तुम्ही आम्हाला समोसे बनवायला शिकवाल का? अरे बाबा, मी तुम्हाला शिकवलं तर उद्या तुम्हीच माझे स्पर्धक व्हाल. मग माझा व्यवसाय कोण करणार? नाही, हे शक्य नाही. त्याचे उत्तर ऐकून दोघांचीही निराशा झाली. ते शांतपणे तिथून परत निघाले. आता माध्यासमोर खूप मोठी अडचण उभी राहिली होती. ना आई काम करू शकत होती, ना कुणी त्याला समोसे बनवायला शिकवत होतं. रात्रभर तो विचार करत राहिला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी तो जड मनाने लक्ष्मण शेटांच्या घराकडे निघाला. त्याच्या मनात एकच विचार चालू होता. कर्जाचे पैसे परत करता आले तर कदाचित घर वाचेल. तो काही अंतर चालत गेला असेल. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या एका जुन्या झाडाखाली त्याला थोडी गर्दी दिसली. तो तिकडे गेला.
तिथे एक वृद्ध आजी बसली होती. तिच्या समोर एक टोपली ठेवलेली होती आणि 2-3 ग्राहक रांगेत उभे होते. माध्या जवळ गेला आणि टोपलीत डोकावून पाहिले. टोपलीत लहान लहान सुंदर आकाराची गरमागरम समोसे मांडलेली होती. त्याला आश्चर्य वाटले. तो नम्रपणे विचारू लागला, अगं आजी, ही कसली समोसे आहेत? मी यापूर्वी अशी कधीच पाहिली नाहीत. अरे मुला, ही साधी समोसे नाहीत. ही माझ्या खास पद्धतीने बनवलेली मसालेदार मिनी समोसे आहेत. गावातल्या लोकांना यांची खूप आवड आहे. अगं आजी, इतके छोटे समोसे? अरे मुला, ही गरिबांच्या घरातील खास खमंग समोसे आहेत. आकाराने छोटी असली तरी चवीने मोठमोठ्या पदार्थांनाही मागे टाकतात. अरे, आजी अगदी खरं सांगत आहेत. त्यांच्या हातच्या समोस्यांची चव वेगळीच आहे. आम्ही तर रोज इथूनच घेऊन जातो. अगं आजी, मलाही एक प्लेट द्या. मलाही चाखून पाहायचं आहे. अरे मुला, 10 रुपयांना 2 समोसे आणि 20 रुपयांना 5 समोसे मिळतील. किती देऊ? आजी, 10 रुपयांची द्या. आजींनी पानाच्या छोट्या ताटलीत 2 गरमागरम समोसे ठेवून त्याच्या हातात दिली. माध्याने पहिला घास घेतला आणि क्षणभर त्याचे डोळे विस्पारले. त्या समोस्याची चव अप्रतिम होती. मसाल्याचा सुगंध, खमंगपणा आणि घरगुती स्वाद. अगं आजी, हे समोसे तर सुपूरच्या प्रसिद्ध समोसेपेक्षाही जास्त चविष्ट आहेत. यात नेमकं काय आहे? अरे मुला, जेवणात घरचं प्रेम मिसळलं की साधा पदार्थ सुद्धा खास बनतो. त्यात कोणतं जादू नसतं, मनापासून केलेले काम असतं. अगं आजी, तुम्ही मला हे समोसे बनवायला शिकवाल का? मला एक छोटासा गाडा सुरू करायचा आहे. माझ्या आयुष्याची आणि माझ्या आईची जबाबदारी माझ्यावर आहे. आजीने माधवकडे बारकाईने पाहिले. त्याच्या डोळ्यात त्यांना प्रामाणिकपणा, संघर्ष आणि मेहनतीची तयारी दिसत होती. पण निर्णय घेणे सोपे नव्हते. अरे मुला, हा निर्णय इतका सोपा नाही. मी एकटी राहत नाही. मला आधी माझ्या मुलीशी बोलावं लागेल. मुला, तू असं कर, उद्या याच वेळी इथे ये. मी माझ्या मुलीशी चर्चा करून तुला सांगते की तुला शिकवायचं की नाही. हे ऐकताच माध्याच्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला. कालपर्यंत ज्याने सर्व आशा सोडून दिली होती, त्याच्या मनात आज नव्या स्वप्नांची पालवी फुटू लागली होती. धन्यवाद आजी, मी उद्या नक्की येईन. असं म्हणत तो तिथून निघाला. त्याच्या पावलात आता कालची निराशा नव्हती, कारण अनेक दिवसांनी त्याला वाटत होतं की कदाचित नशीब त्याला आणखीन एक संधी देणार आहे. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या वृद्ध आजी, ज्यांचे नाव सुमित्रा आजी होते, आपल्या छोट्याशा घरात मुलगी मंजिरी सोबत बोलत बसल्या होत्या. अगं मंजिरी, काल माधव नावाचा एक गरीब पण मेहनती मुलगा आला होता. त्याला आपल्याकडचे समोसे बनवायला शिकायचं आहे. तुला काय वाटतं, आपण त्याला शिकवावं का? अगं आई, नीट विचार करून निर्णय घे. जर आपण त्याला सगळं शिकवलं तर उद्या तो स्वतःचा गाडा सुरू करेल. मग आपले ग्राहक कमी झाले तर? अगं मुली, मग काय करू? त्याला नकार द्यायचा का? मंजिरी पुन्हा विचार करू लागली. अचानक तिच्या मनात एक कल्पना आली. अगं आई, आपण दुसरा मार्ग काढू शकतो. अगं आई, आपण त्याला समोसे बनवायला शिकवणार नाही, पण त्याच्या गाड्यासाठी रोज समोसे आपणच बनवून देऊ. अरे वा मुली, ही तर खूप छान कल्पना आहे. अगं आई, यामुळे आपल्यालाही घरबसल्या कमाई होईल. उन्हात उभं राहून विक्री करण्याची गरज नाही आणि त्या मुलालाही व्यवसाय करता येईल. हो ग मुली, हा उपाय खरंच उत्तम आहे. त्याच दरम्यान माध्या मोठ्या आशेने सुमित्रा आजींकडे जात होता. त्याच्या मनात अनेक स्वप्न होती. तेवढ्यात रस्त्यात त्याला लक्ष्मण सेठ भेटले. अरे काय रे माध्या, बरेच दिवस झाले, अजून तुझा गाडा दिसला नाही. नेमकं चाललंय तरी काय? अहो शेठजी, आजच माझा गाडा सुरू होणार आहे आणि पुढच्या आठवड्यापासून तुमचे पैसेही हळूहळू परत करायला सुरुवात करीन. तुम्ही काळजी करू नका. हे ऐकून लक्ष्मण सेठ थोडे आश्चर्यचकित झाले. माध्या मात्र घाईघाईने सुमित्रा आजी बसत असलेल्या झाडाजवळ पोहोचला.
पण तिथे पोहोचल्यावर त्याला काहीतरी वेगळंच दिसलं. आज त्यांच्या समोर समोस्यांची टोपली नव्हती आणि ग्राहकांची गर्दीही नव्हती. माध्या आश्चर्याने म्हणाला, आजी, आज समोसे विकत नाही का? काही अडचण झाली आहे का? नाही रे मुला, आजपासून मी इथे समोसे विकायला येणार नाही. काय? मग माझ्या गाड्याचं काय होणार? तेव्हा आजीने आणि मंजिरीने त्याला आपली संपूर्ण योजना सांगितली. त्यांनी सांगितले की ते रोज ताजे समोसे बनवून देतील आणि माध्या ते विकेल. अगं आजी, मला हा प्रस्ताव पूर्णपणे मान्य आहे. तुम्ही फक्त समोसे तयार करा. विक्रीची आणि ग्राहकांची जबाबदारी माझी. ठीक आहे मुला, मग तू तुझा गाडा तयार करून आण. मी लगेच समोसे घेऊन येते. काही वेळातच माधव आपला नवीन गाडा घेऊन आला. मग थोड्याच वेळात सुमित्रा आजीही गरमागरम समोसे घेऊन आल्या. दोघांनी मिळून प्रेमाने समोसे मांडले. अरे मुला, जा आता गावात विक्री सुरू कर. संध्याकाळी कमाई घेऊन इथे ये. माधव उत्साहाने गाडा घेऊन गावाच्या मध्यभागी पोहोचला. त्याने मोठ्या आवाजात हाक मारायला सुरुवात केली. या वो या, घरगुती खमंग समोसे आणि गरम चहा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. त्याचा आवाज ऐकून गावकरी उत्सुकतेने त्याच्याकडे पाहू लागले. पण तेवढ्यात एक अनपेक्षित घटना घडली. सुखपूरचा तो प्रसिद्ध समोसेवाला आपला रिक्षा घेऊन तिथेच आला. योगायोगाने त्याने आपली रिक्षा अगदी माधवच्या गाड्याजवळ उभी केली आणि मोठ्याने ओरडू लागला, या वो या, सुखपूरचा प्रसिद्ध समोसा घ्या. गरमागरम खुसखुशीत आणि चविष्ट समोसा घ्या. एकदा खाल तर आयुष्यभर विसरणार नाही. दोघांचे आवाज आता एकमेकांशी स्पर्धा करत होते. गावकऱ्यांनी दोन्ही गाड्यांकडे पाहिले. मात्र सुखपूरच्या समोसेवाल्याची आधीपासूनच ओळख असल्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे धावले. काही क्षणातच त्याच्या रिक्षासमोर मोठी गर्दी जमली. माधव आपल्या गाड्याजवळ उभा राहून हे सगळं पाहत होता. त्याच्या गाड्यावर मात्र अजून एकही ग्राहक आला नव्हता. मी इतका वेळ इथे उभा आहे, पण एकही ग्राहक माझ्याकडे आला नाही. आणि हा सुखपूरचा समोसेवाला आला आणि क्षणात सगळी गर्दी त्याच्याकडे गेली. आता काहीतरी करायलाच हवं. त्याने स्वतःला सावरलं, गाडा नीट लावला आणि मोठ्या आत्मविश्वासाने जोरात हाक मारली. या ओ या, फक्त 10 रुपयात 2 खमंग समोसे, घरगुती चव, खास मसाला आणि भरपूर प्रेमाने बनवलेले समोसे. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा याल. त्याचा उत्साह आणि आत्मविश्वास लोकांच्या लक्षात आला. हळूहळू काही गावकरी त्याच्या गाड्याजवळ येऊ लागले. सर्वप्रथम एक ग्राहक आला. त्याने समोसे घेतले आणि चाखून पाहिले. क्षणातच त्याच्या चेहऱ्यावर आनंद उमटला. अरे वा, हे समोसे तर खूपच स्वादिष्ट आहेत. त्याने आपल्या मित्रांनाही बोलावलं. थोड्याच वेळात दुसरा ग्राहक आला, मग तिसरा आणि बघता बघता माधवच्या गाड्याभोवतीही गर्दी जमू लागली. संध्याकाळ होईपर्यंत माधवने आणलेला एकही समोसा शिल्लक राहिला नाही. सगळे समोसे विकले गेले. माधवच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. तो कमाई घेऊन सुमित्रा आजींकडे गेला. त्याने प्रामाणिकपणे ती कमाई सुमित्रा आजींच्या हातावर ठेवली. शाबास मुला, आज तू सिद्ध करून दाखवलंस की कष्ट कधीच वाया जात नाहीत. त्या संध्याकाळी माधव आपला गाडा आवरून घरी परतला. त्याचा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. घरी आई सावित्री त्याची आतुरतेने वाट पाहत बसली होती. घरात येताच माधव आनंदाने म्हणाला, अगं आई, आज सगळे समोसे विकले गेले आणि लोक तर त्यांच्या चवीची स्तुती केल्याशिवाय थांबतच नव्हते. अरे वा मुला, तू तर कमाल करून दाखवलीस, तेही माझ्या मदतीशिवाय. मला तुझा खूप अभिमान आहे. अगं आई, तू माझ्या सोबत नव्हतीस हे खरं आहे, पण मला एक आजी भेटली, अगदी तुझ्यासारखी प्रेमळ आणि मायाळू. त्यांच्यामुळेच आपण पुन्हा उभे राहू शकलो. त्यांच्या हातच्या समोस्यांनी आपलं नशीबच बदलून टाकलं. हो मुला, चांगल्या माणसांची साथ आयुष्यात नेहमी पुढे जाण्याची ताकद देते.
काही महिन्यातच माधव संपूर्ण आनंदपूर गावातील सर्वात प्रसिद्ध समोसेवाला बनला होता. त्याच्या गाड्यावरील खमंग चविष्ट आणि घरगुती चविष्ट समोसे खाण्यासाठी दूरदूरच्या गावांमधून लोक येऊ लागले होते. त्याची कीर्ती दिवसेंदिवस वाढत होती आणि त्याचबरोबर त्याच्या आयुष्यातील अंधार दूर होत उज्ज्वल भविष्याची नवी पहाट उगवत होती. माधव रोजच्या कमाईतून थोडे थोडे पैसे बाजूला काढत होता आणि नियमितपणे लक्ष्मण सेठांचे कर्ज फेडत होता. शेवटी तो दिवसही उजाडला ज्याची तो अनेक महिन्यांपासून वाट पाहत होता. माधव आनंदाने लक्ष्मण शेठांच्या घरी पोहोचला. त्याने शेवटचा हप्ता त्यांच्या हातात ठेवला आणि हसत म्हणाला, अहो शेठजी, हा तुमचा शेवटचा हप्ता. आता माझं घर पुन्हा माझं झालं. अरे माधव, तू खरोखर मेहनती आणि जिद्दी माणूस आहेस. तुझ्याकडून या गावातील अनेक लोक प्रेरणा घेतील. शाब्बास. हे ऐकून माधवच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अशा प्रकारे माधवला त्याच्या कष्टाचे फळ मिळाले. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकवण मिळते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानू नये. मेहनत, आत्मविश्वास आणि योग्य लोकांची साथ मिळाली तर यशाचा मार्ग नक्की सापडतो. मार्ग दिसत नसेल तर स्वतःचा नवा मार्ग तयार करावा. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.